आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून अंधश्रद्धेचा पडदा दूर करेल ना, ती तिकडेच असेल. आई उत्तर आहे तुझ्याकडे? जर खरंच तिकडी आपल्या घरात सून म्हणून आली तर काय होईल आपलं? हो अहो शंकर, वेद, वेद, वहिनी, सकाळी तू भेटली नाहीस म्हणजे वेदवर येणाऱ्या संकटांची तुला माहिती होती. तू असताना वेदवर हल्ला झालाच नसता, पण वेदच्या गळ्यात ताईत होता म्हणून तू काहीच करू शकली नाहीस. हे पकड. नले, नले, आई अगं काय आल्या आल्या नले नले करतेस? मला तहान लागली, जरा पाणी घेऊन ये प्लीज. हाती खूप इच्छा होती नलीची विसर्जनाला येण्याची, पण बिचारीला कैदेत ठेवावं लागलं. हे सगळं मी तिच्या भल्यासाठीच करतेय हे कळेल तिला कधीतरी. काय ग, मली झोपली आहे का? झोपली आहे, पण उठव तिला. जेवलीये का नाही बघ, का चहा पाहिजे विचार. जा. ए दले, बाहेर ये. बाबाराव खो आत्ता हे नलिनी, बाहेर ये. ये बाहेर. बाबाराव खोत गाव गोळा केलाय. आज काय नवीन कारण शोधून काढले तमाशा करायला? जाऊ दे गाई, त्यांना सवयच आहे तमाशा करायची. पण झालंय काय? हे बरं आहे, चोर तो चोर आणि वर शिरजोर. हो, चोर कुणाला म्हणताय? हो, तुमच्या ह्या मुलीचे ना अवगुण आधी बघा. विचारा तिला, विचारा हे सगळं काय आहे, विचारा ना. नले, काय म्हणताय ते?
अहो पक्की बनेल आहे ही मुलगी. बाबाराव, हा तोंडावरच बोलतोय, मागणं नाही बोलत तुमच्या. पक्की बनेल आहे ही. तिच्यामुळं आज माझा मुलगा मृत्यूच्या दारात आहे, कळलं काय? नाही, काही आरोप करताय तुम्ही. आज नली घराच्या बाहेरच पडली नाही. मीच घरात बंद केलं होतं तिला. मी तिला आज गणपती विसर्जनाला सुद्धा बाहेर घेऊन गेले नाही. आणि ती आज वेदला भेटणं शक्यच नाही. तिचा फोन सुद्धा माझ्या जवळच होता. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अरे सांगा ना, तुम्ही तरी सांगा ना काय झालंय ते सांगा. हो गावडे वहिनी, नली जर घरात होती तर वेदला हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट केलं? हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारा, नल्ली हॉस्पिटलमध्येच होती. विचारा. हा आता काय म्हणायचंय तुम्हाला? हे जे बोलतायत ते सगळे खोटं बोलतायत. अरे काय बोलतायत हे सगळे? काय झालंय? हे बोलतायत हे खरं आहे? अहो ही तिकडे जिकडे जाते ना तिकडे राखच करते. अहो थोडक्यात वाचला वेद. मग आता तुम्हीच सांगा ना, या अशा अपशकुनी मुलीला गावात ठेवायचं की नाही? नाही ठेवायचं, नाही ठेवायचं, नाही ठेवायचं हिला, नाही ठेवायचं, नाही ठेवायचं हिला. आवाज बाहेर काढायला, नाही ठेवायचं हिला. गावात बाहेर काढायला, बाहेर काढायला, बाहेर काढायला, बाहेर काढा, बाहेर काढायला. थांबा. खबरदार, नसते आरोप कराल तर आम्ही कधी कोणाच्या अध्यात्मध्यात नसतो. आणि तुम्ही कोण सगळे माझ्या बहिणीला अशुभ अपशकुनी म्हणणारे? काय संबंध आहे तुमचा आम्हाला गावाबाहेर काढण्याचा? सगळी ना या बाबाराव खोतांची चाल आहे. आमचं गावडे कुटुंब ना खुत्त यांच्या डोळ्यात. मी जे करताय ना, या सगळ्याचे वाईट परिणाम होतील आत्ताच सांगतोय. अरे अरे बघताय काय, मारा सगळ्यांना. माणसात की जनावरात लागलं का तुला? काय ह्या पुढं मारा ना. थांबा. आई, आकाशाला आग लागली आहे. आई, जमिनीतनं ज्वाळा निघतायत, नदीच्या पाण्याला उकळ्या फुटल्यात. आई, हे सार कल्पनेच्या पलीकडचं आहे. अगदी तसंच माझ्या दुःखाची, अपमानाची वेदना सुद्धा कल्पनेच्या पलीकडची आहे. आई, आई, एका क्षुल्लक प्रेतात्म्यानं मला माकडासारखं नाचवलं.
काय मिळवलं मी एवढी साधना करून? सांग नाही. त्या गोदानं माझं माकड केलं. माझ्या मनावर बुद्धीवर तिनं ताबा मिळवून मला साडी नेसायला भाग पाडलं आणि अख्ख्या गावासमोर नाचवलं तिनं. का आई, का? आई माझी पत गेली. माझ्या बद्दलचा आदर बसा बसा कापरासारखा जळून गेला. आई ती गोदा जर अशीच मुक्त राहिली तर माझ्या जीवाला धोका आहे. आई मी तुझा भक्त आहे. आई लेकरू आहे तुझं. माझ्या अपमानाचा बदला मी आज घेणार आहेच. आई माझा मान ठेव. तूच मला ही सिद्धी प्राप्त करून दिलीस. एक अतृप्त आत्मा माझ्यावर उलटतो हे तुला शोभणार नाही. आई आई त्या गोदाला बंधनामध्ये करकचून आवळून माझ्या समोर आणून ठेव. मी माझ्या रक्तानं तुला अभिषेक करतो. आई आत्ताच्या आत्ता त्या गोदाला इथं माझ्या समोर आण. आई माझ्या समोर आण. नाना सोड मला. नाना म्हणतात मला. माझ्या आबरूचे दिंडोडे काढलेस ना तू. माकड केलंस माझं. आता अशीच राहा या बंधनामध्ये. पुरती अडकलीस माझ्या मुठीत. आता तुझी सुटका नाही. आता तू कोणालाच त्रास देऊ शकणार नाहीस. नाना सोड. बाजूला व्हा. बाजूला बाजूला व्हा म्हणते ना. लाजा नाही वाटत तुम्हाला? या गावच्या वेशीवर बोंड टांगा आणि त्याच्यावर लिहा, या गावात सगळे नामर्द राहतात म्हणून. ओ बाई, काय बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला. काय चुकीचं बोलले मी? खरं तेच बोलले ना. तुम्ही सगळे एक नंबरचे नामर्द आहात. बायकांवर हात उचलताय. साड्या नेसून ढोल वाजवत फिरा आणि सांगा गावभर आम्ही मर्द आहोत म्हणून. आणि हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं करताय तुम्ही? त्या कपटी बाबारावाच्या. अरे बाबाराव खोतांवर विश्वास ठेवता तुम्ही अजून? आणि कोण तिकळी? हा, कसली तिकळी? कसली तुमची अंधश्रद्धा? ही असली बिनबुडाची अंधश्रद्धा तुम्ही. मला कळत नाही तुम्ही काय करताय. या मुलीमुळे काय झालंय नुकसान तुमचं मला सांगा. हिच्यामुळे गावात रोगराई पसरली आहे.
महामारी झालीये? काय झालंय? या गावचा खरा रोग असेल ना तर तो बाबाराव खोत आहे. ही आज नसती ना तर वेद वाचला नसता. ह्या मुलींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेदला वाचवलंय. आणि तुम्ही हिला मारताय कोणाच्या सांगण्यावरनं? त्या नालायक बाबाराव खोताच्या. हो बाई, तुम्ही खोतांच्या बद्दल वाईटच बोलणार. तुम्हाला काय म्हणायचं आहे? खोत खोटं बोलतात. ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता खरं खोटं करूया. मी आता गावड्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये जाते. मग बघूया बाबाराव खोत येत आहेत का तुम्हाला सोडवायला. अरे कुठे गेले बाबाराव खोत? आता तर तुमच्यामध्ये होते ना. बघा आहेत का? बघा. पळाला ना बाबाराव खोत. तुम्ही सगळ्यांनी कायदा हातात घेतलाय ना, आणि ते पण बाबाराव खोतांच्या सांगण्यावरनं. मग बघा आता तुम्ही. करू का कंप्लेंट? हा बोला ना, करू कंप्लेंट? अरे बाबा चला, पोलिसांची भानगड नको, चला घरी. नको काळजी करू, मी आहे ना. हं? रडू नको सरस्वती. तिकडीची आई होण्याचं दुःख काय असतं ना, हे मी भोगलंय. काळजी करायची नाही आता. मी म्हटलं ना, मी आहे तुमच्या बरोबर.